भेटलो असं काय नाही, तुम्ही रेकॉर्ड करा. सुधाकर पंत परिचारक गृहनिर्माण सोसायटी पंढरपूर या सोसायटीच्या सेक्रेटरींनी स्थापन केलेल्या गृहनिर्माण सोसायटीची सर्वसाधारण सभा ओझेवाडी येथे आयोजित केली होती. या सर्वसाधारण सभेप्रसंगी हिशोब देवाणघेवाण सोसायटीची जमीन विक्री झाल्याप्रकरणी गदारोळाचे वातावरण निर्माण झाले होते. सोसायटीचे विद्यमान चेअरमन तानाजी वाघमोडे यांनी सभासदांना विश्वासात न घेता मोठी आर्थिक अफरातफर केल्याचे सभासदांमधून बोलले जात होते. यावेळी सभासद आणि चेअरमन यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत असल्याचेही दिसत होते. या सोसायटीच्या जमीन विक्री संदर्भात काही सभासदांनी न्यायालयात तक्रारी दाखल केल्या आहेत. या गृहनिर्माण सोसायटीचे सर्व सभासद हे वार्धक्याकडे झुकले आहेत, काही मयत झाले आहेत. विद्यमान चेअरमन यांनी या संस्थेत चांगलाच हात धुवून घेतल्याचे बोलले जात आहे. आपल्या 75 लोकांची त्यात नावं लावायची. ऐका पुढे सांगतो, 75-100 प्लॉट पडलेत, आमची नावं लागली. त्या 100 प्लॉटमध्ये आम्हाला 75 प्लॉट द्या प्रत्येक सभासदाला. 25 प्लॉट जे आहेत आपण जादा पाडले ते लेआउट प्रमाणे, त्यात त्यांचं काय देणं पाणी काय असेल ते देणं भागवावं, एवढंच काय. ते जे प्लॉट पडतात पलीकड, ते प्लॉट पाडताना हे विकसित झाले तेच त्याला द्या प्लॉट पाडताना, आणि त्यातलं जे विकून येईल ते यांनी भरावं. आम्हाला जागा मिळेल त्या प्लॉटमध्ये त्याचं भागत. उतारायला अगोदर नाव लावा सगळ्याची. आमची मागणी अशी आहे. नाव लावण्यासाठी काय प्रयत्न केले, काय ठराव केलाय नावं लावण्यानं आता ती कोर्टात स्वतःच्या आता माझ्या हे केलेलं आहे सरकार कोर्टात. त्याला आपल्याला कुठेतरी म्हणजे कागदाला कागद द्यावा लागेल. त्याच्या अनुषंगाने तुमच्या संस्थेच्या ठरावाची प्रत जोडावं लागेल तर ते मिटवा समन्वय साधायचा मिटवायचं म्हणलं तर पाठीबाज कुठे गेले. बरोबर आहे. आता आपण एकत्र मिटवायला कशी लागणार मला सांगा बरं. त्याच्यावर वर्ग 2च्या परमिशन नाव लागायला लागत नाही. उतारा दाखवा. काय करू नका. सगळ्यांचं म्हणणं आहे उतरायला नाव तुम्ही बाकीचं मग त्याचं बोललोय तीच तुम्ही बोलतोय. प्रत्येकाला संधी देतो, सगळ्याचं लिहून घेतोय. पण उतारावर नावं कशी लावा त्याचा काय कायदा कानून नियम जर आम्हाला माहिती आहे ते आम्ही सांगतो. आमचं चुकत असलं तर तुम्हाला माहिती असले तर तुम्ही सांगा. त्यातलं एक दोघाला अधिकार देतो, संस्थेचे कागद देतो, तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला जर पोहोचत नसलं तर तुम्ही बाजूला सरा. आम्ही ते बघू की ते आम्ही बघतोय बरं का. तुम्हाला वेळ नसला आम्हाला भरपूर वेळ म्हणजे बाकीची कारस्थान करायला तुम्हाला वेळ त्यासाठी तुम्हाला मग का तुम्हाला वेळ आहे म्हणते. 2 वर्ष झालं आम्ही भांडा ना तुम्ही. भांडता तर तुम्हाला उत्तर देतो तुम्ही. आम्हाला काय म्हणता असंच पान पडून काहीच केलं नाही. पानावर पान पडून दुसरं काय पानावर पान पडू नये. तुम्ही कोर्टात गेला मग कोर्टात ऐकू. आता हे काय म्हणला होता तुमच्या दोघांकडे असलेली तिघ असलेली तुम्हाला काय पाहिजे कागदपत्र देतो. तू जर तुम्ही लावणार असेल तर मी देतो. पाटील भाऊ साहेब
तुम्ही जी आता रेकॉर्ड ठरवून तयार द्या केले जनरल मीटिंग ही सह्या कधी घेतलेल्या त्या ही जी आमच्या सह्या केलेल्या त्या कधी घेतलेल्या सह्या तुम्ही कधी घेतल्या सह्या मला सांगा आणि त्याची जोरास काढून पुन्हा ही जोडून देता का तुम्ही नाही 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 तुम्हाला आम्ही एक मोठा आदेश केले का नाही 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 तसं नाही ऐका मुद्दा नाही मुद्दा कशाला नाही नाही हो बाळासाहेब ऐका बरोबर आहे नाही 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 सगळं करायला स्वतःचा नाही समजा विषय नाही तुमच्यावर विश्वास देऊन आम्ही तुम्हाला आम्ही सगळ्यांनी विश्वास देऊन तुम्हाला आदेश केले. नमस्कार, मी शिवाजी कृष्णा शिंदे, श्रीमंत सुधाकर परिचारक, गृहनिर्माण सहकारी संस्थेचा सभासद. ही संस्था 1999 साली मेत्रे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून संस्था स्थापन केली. त्यावेळी आम्ही त्याच्यावरील नवी शर्त ही कमी करून संस्थेच्या एका अजून जमीन खरेदी करत असल्यामुळे जमीन खरेदी करून चेअरमनच्या नावे खरेदी केली. पुढे आम्ही त्याची म्हणजे त्यासाठी जमीन करून बऱ्याच दिवसानंतर परत आम्ही ती जमीन डेव्हलपसाठी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्ये 10-20 वर्ष ती तशीच राहिली. त्यावर प्रशासक नेमला गेला. परत प्रशासक कमी करून 18 सालाला आम्ही तानाजी मारुती वाघमोडे यांना चेअरमन म्हणून निवडून दिलं आणि त्यांनी पहिल्यांदा ही गृहनिर्माण संस्था आम्हाला घरं बांधून देतो म्हणून प्रयत्न केला आणि तीच संस्था त्यांनी विकायसाठीच काढली आणि ठराव करून त्यांनी संस्था आपलं हळूहळू ठराव परस्पर करून आमच्यापर्यंत ठराव करून त्यांनी न घेता त्यांनी ठराव करून संस्थेचा वर्ग एक करण्यासाठी डुप्लिकेट सह्याचा वापर करून केला. सदरची संस्था बिल्डरला देण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी 82 लाख रुपये दंड भरून ती संस्था गट नंबर 202चा 1 ही कमी केला. आम्ही त्याला विरोध केला. नंतर आम्ही ह्याबद्दल वेळोवेळी यारकडे तक्रार केली, पण DDR आमच्या कुठल्याच अर्जाचा विचार न करता त्यांचं हार तुरे घेऊन त्यांच्यासारखा त्यांनी निकाल देऊन आम्हाला दाबून ठेवलं. आम्ही कोर्टात गेलो. नंतर आम्ही जनरल सभा काढा म्हणून अनेक वेळा यारला भेटलो. आम्ही लिखित दिलं 50 लोकांचं. त्यानंतर यारने त्याला पत्र दिलं की ह्या बाबा ह्यांची जनरल सभा काढा. त्यामुळे त्यांनी जनरल सभा काढली. सदर सभा न काढता म्हणजे कार्यक्षेत्रात न काढता सीताराम नागण्यांच्या योजवाडी इथे काढली. आम्ही त्या सभेला हजर झालो. त्याप्रमाणे त्याने आम्हाला कबूल केलं की बाबा तुमच्या 7-12 नावं लावून देतो. आम्ही त्यामुळे आम्ही सहा करून आमची ती सभा बरखास्त झाली. आता पुढील कारवाई काय होईल पण करू आम्ही बघू. आता म्हणजे जमीन विकताना काय भ्रष्टाचार वगैरे झाले तुम्हाला म्हणत आहे? त्यांनी जवळजवळ 66 लोकांना म्हणजे 66 इंडेक्स आमच्याकडे आहे. त्या मनीषा बाबर म्हणून कोणतं आहे त्यांना त्यांनी जमीन करार करून दिली. त्यामुळे शेअरचा भंग झाला आणि ती दंड भरावा लागला आणि ते लोकांचा भ्रम करून ह्या दंड तुमच्यामुळे भरावा लागला म्हणून आम्हाला सांगितलं. तरी आम्ही म्हटलं शेअरचा ह्याचा काही संबंध नाही, घरं बांधण्यासाठी आम्हाला जागा द्या. त्याप्रमाणे त्यांनी जागा द्यायचं कबूल केलं. अध्यक्ष स्वतःचा अध्यक्ष तुमच्याकडे आहे म्हणतात, कशा पद्धतीने आहेत ते? त्यांनी गुंठा 2 गुंठा आमच्या 2009ला खरेदी केली का साठेगत केले. खरेदी केले नाही, त्याला त्यात लिहिले यारच्या परवानगीचं कागद करून देणार आहेत. परंतु आम्ही तसं न करता आज आमच्या तिथं ठरलं की त्या 100 प्लॉट पाडायचे. 75 प्लॉट आम्हाला 75 लोकांना द्यायचे. त्यांनी सुधाकर पंताचं नाव सुद्धा कमी केलं यादीतनं. पण आम्ही ते आता घालायला सांगितलंय. आता घालतो का नाही घालतो त्याला माहिती. तर यापुढे आता काय करतोय त्याबरोबर जाऊन पण आहे. जर ते नाव घातलं तर नावकाचं नाव राहिलं ना, तर त्यांनी नाव काढले. त्यामुळे नाव कमी केले तर ते त्यांनी घालून परत त्याला सभासद करून घ्यावं असं त्याला विनंती केली. त्यांनी कबूल केले. त्या पुढं आता ही संस्था आमचे नाव लावतो म्हणलाय. त्याला खर्च येतोय, आमकं येतोय, आवाज सवा खर्च सांगून आम्हाला अजून शक्य वाटत नाही. आमचं नाव लावतो. पण आम्ही आता तुम्ही जर आम्हाला मदत केली मीडियावाल्यानं आणि आमचा प्रश्न उचलून धरला तरी आम्हाला थोडीफार आमचं वय आता आम्ही 78-80 वर्षाचे सेक्रेटरी झालोय. ही सेक्रेटरीची संस्था आहे. यातले बहुतांश लोक मेलेले आहेत. कशा म्हणजे कुठल्या 75 वर्षा पुढचे आहेत.
आता 10% फक्त जिवंत आहेत, बाकी सगळे मयत झालेत. अशा मड्याच्या टाळावरची लोणी खाणाऱ्या माणसाला वेळीच पायबंद घालून आम्हाला आमचे प्लॉट द्यावेत ही विनंती आज त्या भागात. तानाजी वाघमोडे यांनी टाळीवरची लोणी खाल्ली असं तुम्हाला म्हणा. अहो आता जाहीर आहे सगळ्याकडे, त्यांना माहित आहे तो घ्यायचा आहे. त्यांनी बऱ्याच स्वतः 3 अपत्य असताना 2 अपत्य दाखवून इलेक्शन केलेलं आहे. त्यांनी स्वतः थकबाकीदार असून आमच्या चेअरमन म्हणून निवडलेला माणूस आहे. बऱ्याच त्याचा बारकपणा आम्हाला त्यात न जाता त्याचं न करता त्यांनी शहाणा असेल तर यापुढे राजीनामा द्यावा आणि संस्था आमच्या ताब्यात द्यावी, आम्ही एवढी विनंती करतो. तुम्हाला असं म्हणायचं का बॉडी बर्खास्त करावी, आम्ही त्या प्रयत्नात अजून आहे. ते नाही केलं ते आम्ही करणारच आहे. ते नाही आमचं काम झालं तर. किती वर्ष झाली वाद एकूण? आमच्याकडे ही वाद जवळजवळ 20 वर्ष 25 वर्षापूर्वीच आहे, पण आता या 18 पासून चालू झाला आता नवीन. इतके दिवस तुम्हाला अंधारात ठेवून हे सगळं काम करण्यात आलं. का आम्हाला खोट्या सह्या करणं, खोटी कागद करणं, आमच्याकडे जे प्रूफ आहे त्याच्याकडे त्याबद्दल पोलीस तक्रार वगैरे काय? काय केली ना आम्ही. अहो ह्या माणसांना 18 तारखेला स्टॅम्प घेतलाय आणि 10 तारखेला लिहिलाय. म्हणजे 18 तारखेला स्टॅम्प घेऊन 10 तारखेला लिहिला, मागच्या 8 दिवसात सगळा गोलमाल गोलमाल आहे सगळे. म्हणजे हा मोठा भ्रष्टाचार आहे. 5-10 कमीत कमी 2-4 कोटीचा भ्रष्टाचार आहे. पण हे प्रत्यक्षात कागदावर कर्मयोगी सुधाकर पंत परिचारकांच्या नावाला काळिंबा फासला असं म्हणत आहे तुम्हाला. त्याच्या नावाला फासल नाही. त्यांच्या नावावर संस्थेला त्यांनी हा म्हणजे राम बगल में छुरी असा हा प्रकार आहे. मार्काच्या नावाखालता यानं मोठा झाला, पण त्याचं काय शेवट पण हिने राखलेलं नाही. अंबादास अवताडे DCC बँकेत काम करत होते, ते या संस्थेचे सभासद होते. त्यांचा मृत्यू 2014 साली झाला. पण ही जागा ही सुधाकर पंत परिचारक गृहनिर्माण संस्था या जागेबद्दल आम्हाला त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं. 1991 पासून या जागेचं म्हणजे खरेदी ही महारत्नाची जागा असल्यामुळं ती म्हणजे प्रत्येकाला ज्या सभासदांनी त्याचे पैसे भरलेले आहेत 1998, 2001 साली, 2004 साली अशा लोकांनाही जमीन मिळणार होती. तर अशामध्ये आता जेवढे काय सेक्रेटरी आहेत त्या लोकांना विश्वासात न घेता डुप्लिकेट सह्यांचं कागदपत्र लावून जे काय संस्थेचा अध्यक्ष असेल XYZ, मला सध्या नाव माहित नाही त्यांचं, तानाजी वाघमोडे, त्यांनी संस्थेचं म्हणजे विश्वासात न घेता परस्पर जागेचा व्यवहार केला. 7.5 एकराच्या आसपास जागा आहे, त्याच्यामध्ये 3 गट क्रमांक आहेत. त्यातले एक गट क्रमांक त्यांनी विश्वासात न घेता असं विकलेला आहे. तर माझे